महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 64 श्री राम मंदिर देवस्थान विश्वासव्यवस्था रामटेक विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडतो। विधेयक मांडण्यात आले। महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 64 श्री राम मंदिर विश्वस्त देवस्थान विश्वासव्यवस्था रामटेक विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। उद्देश व कारणे सांगा आता। माननीय सभापती महोदय, रामटेकचा जो राम मंदिर आहे हा राम मंदिरामध्ये कोर्ट रिसिव्हर आहे आणि ते मागील 40 वर्षापासून कोर्ट रिसिव्हर त्या ठिकाणी काम करत आहे। पूर्वी एका पुण्याच्या माणसाला वकिलाला रिसिव्हर नियुक्त केलं होतं, त्याचं काही येणं जाणं होत नव्हतं। नंतर माननीय उच्च न्यायालयाने पोलीस DYSPला प्रशासक केलं, मग त्या DYSP बंदोबस्तात राहायचं, मग त्यानंतर HDOला केलं, त्यांना देखील SIR आणि वेगवेगळ्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी असत राहायचं। त्यामुळे इतकं मोठं महाराष्ट्राचा वैभव असलेलं मंदिर प्रशासक व्यवस्था त्या ठिकाणी म्हणजे विश्वस्त मंडळाची व्यवस्था त्या ठिकाणी नसल्याने विश्वस्त मंडळ नियुक्त करता आले नाही आणि या संदर्भात न्यायालयात केस प्रलंबित होती की भोसले देवस्थानचे लोक म्हणत होते की प्रायव्हेट ट्रस्ट आहे आणि चॅरिटी कमिशनरने ऑर्डर दिलं 1971ला की हे पब्लिक ट्रस्ट आहे। परंतु आता या संदर्भामध्ये निर्णय अंतिम आलेला आहे आणि म्हणून शासनाने एक 11 सदस्य विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी गठीत करत आणि भोसलाच्या कुटुंबातील किमान एक व्यक्तीला सदस्य ठेवावं आणि या संदर्भामध्ये अशी तरतूद केलेली आहे। मी सभागृहाला या संदर्भात विनंती करतो की अतिशय महत्त्वाचं असं आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं बिल आहे, सभागृहाने याला मंजुरी द्यावी अशी मी विनंती करतो।